गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तम् सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशं आनंदि वल्लभम्। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण हे शिवशक्तीचं सामरस्य पाहतो। ते दोघे दिसतात, म्हणजे दिसायला दोन असतात पण असतात एक रस, हे कायम लक्षात ठेवून त्यांचं एकरसत्व, एकरूपत्व म्हणण्यापेक्षा एकरसत्व हे महत्वाचं आहे। दिसायला दोन दिसतात पण असतात एकच, असं जे आपण प्रत्येक वेळे म्हणतो ते त्याप्रमाणे आहे। इथे हा शक्ती सहित शिव आहे आणि ही शक्ती त्याच्या शिवामध्येच आहे। तिचं प्रगटीकरण ती करते त्यावेळेला शिव शांत असते। शक्ती ज्या वेळेला आपलं प्रदर्शन करते त्यावेळेला शिव शांत असतो। पण शिव एकदा जागृत झाला की शक्तीला त्याच्यामध्ये समरस व्हावं लागतं, किंवा आपण असं म्हणू शकतो की ते तेव्हाच प्रगटीकरण करू शकते जेव्हा शिव शांत असतो, तेव्हाच ते सगळा पसारा मांडू शकते। हे जे प्रेम आहे, शिवशक्तीचं प्रेम दाखवलंय, हे मैथुन दाखवलेलं आहे, मिथुन दाखवलेलं आहे। हे सत्य आणि प्रीतीचं मिथुन आहे। सत्य आणि प्रीती, सत्य म्हणजे सच्चिद आनंद स्वरूप आणि प्रीती म्हणजे त्यातला जो आनंद भाव आहे, ज्या आनंद भावामुळे सगळं हे निर्मिती झालेली आहे ती शक्ती। असे सत्य आणि प्रीतीचं मिथुन आहे। खरं म्हणजे मानवी जीवनात सुद्धा सत्य आणि प्रीतीचंच मिथुन असावं लागतं। ते ज्या वेळेला असतं तेव्हाच तो चिन्मय भाव जागृत होतो आणि त्याला अनन्य साधारण असं महत्व आहे। म्हणजे जीवनामध्ये सुद्धा ती जेव्हा जाणीव होते, त्या चिन्मय भावाची जाणीव होते, ती एकरसाची जाणीव होते, त्यावेळेला ती यथार्थ जाणीव ज्या वेळेला होते त्यावेळेला जीवन म्हणजे काय हे आपल्या लक्षात येतं। आणि जीवन म्हणजे काय हे ह्या मिथुनामुळे महत्वाचं, म्हणजे त्यातला चिन्मय भाव जो आहे, निरलस भाव जो आहे ते महत्वाचं आहे व्यवहारात सुद्धा आणि या शिवशक्तीच्या ह्याच्यात सुद्धा। कारण प्रीती शून्य जर सत्य असलं किंवा सत्य शून्य प्रीती असली तरी त्याचा काहीही उपयोग नाही। त्याला तो चिन्मय भाव किंवा तो असं जाणीव जी आहे ती त्यामध्ये निर्माण होऊ शकत नाही। दोन्ही ठिकाणी जसं आपण म्हणतो परमार्थामध्ये भक्तीशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय भक्ती नाही। ज्ञानाला भक्तीचा ओलावा लागतो, कारण नाही तर तो कोरडेपणा येतो, त्या ज्ञानामध्ये कोरडेपणा येतो। हा भक्तीचा जो भाव आहे ना, की तो रस जो आहे तो महत्वाचा आहे। अन्यथा प्रीती शून्य सत्य किंवा सत्य शून्य प्रीती असं जे मी म्हणतेय त्यामध्ये रसहीनता होते, भावहीनता होते। तसं इथे नाहीये, इथे भाव पण आहे, रस पण आहे आणि चैतन्य पण आहे। अशा तऱ्हेने हे जे प्रगटीकरण ती करत असते त्यावेळेला हे प्रेम जे आहे, त्या दोघांमधलं प्रेम, त्या मिथुनामधलं प्रेम हे सत्य आणि प्रीतीचं प्रेम असतं। हे जे आहे ते ब्रह्म माया, प्रकृती पुरुष, देवोदेवी, शिवशक्ती या शाब्दिक मिथुनातून आपल्याला संत वाङ्मयामधनं सांगितलं जातं। पण ह्यामध्ये निरतिशय निरतिशय असं म्हणते प्रेमस्पदत्वम म्हणजे प्रेमभाव आणि आनंदत्वम म्हणजे आनंद भाव, हे दोन्ही भाव त्याच्यामध्ये असावे लागतात। बरं, हे निरतिशय प्रेम कोणाबद्दल आहे तर परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर, परमशिव, आत्माराम, काही म्हणा, त्याची नावं वेगवेगळी आहेत।
कारण नाव आलं की पुन्हा ते नामरूपामध्ये मायेमध्ये येतं. अशा तऱ्हेने हे जे मिथून आहे ते आपण बघतोय. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं, जो हा ठाव मंद रूपे उवाईलेपणे हारपे, जियेचे पडपे वगैरे अशा पद्धतीने विश्वरूप. आता जियेचे पडपे म्हणजे तिच्या प्रेमा खातर तो विश्वरूप झाला. तो नसल्यागत होता, मंद होता, नसल्यागत होता म्हणजे अव्यक्त होता. आता अव्यक्त होता जो हा ठाव मंद रूप आहे, तसा तो मंदच आहे, निष्क्रिय आहे. पण त्यामुळे हिला त्याला जाग करावं लागतं, की बाबा असा निष्क्रिय राहू नको, असा मंद राहू नको, असा अव्यक्त राहू नको. मी आता कार्याला सुरुवात केली, पण तुझी आवश्यकता मला आहे हे कार्य करण्यामध्ये. मी सर्व कार्य करीन, पण शक्ती तर प्रदान करणारा तू आहेस, हे ते प्रत्येक वेळेस त्याला जाग करताना सांगत असते. आणि त्यामुळे हा सगळा जो पसारा आहे, फक्त सत्ता त्याची आहे. त्या सत्तेचा वापर करून ही प्रकृती जी त्याच्यामध्ये एकरूप झालेली आहे, एकरस झालेली आहे, त्यामुळे ती सर्व सत्ता तिला मिळालेली आहे. आणि ती मिळाली म्हणून त्यांनी शिवाचा प्रतिनिधी म्हणून ती हे कार्य करते. उभाइलेपणे हारपे. आता हा तिने जो सगळा पसारा वाढवलेला आहे, तो पसारा पाहून तो हरपूनच गेला. आपण नाही का एखादी भव्य दिव्य गोष्ट बघितली की एकदम मन भारावून जातं, हरपून जातं, आपण त्याच्यातच रंगून जातो. तसा हा आश्चर्याने तिच्याकडे बघतच बसला, अवाक रीतीने बघत बसला. कारण बाप रे, हिने केवढं निर्माण केलं. मी शांत निवांत अव्यक्त स्वरूपात होतो तोपर्यंत हिने सर्व ब्रह्मांड निर्माण केलं. आणि आता ते तो आश्चर्याने पाहताना पुढच्या ओवीमध्ये ते म्हणतात, जिया चेव विलाशिव वेद्यांचे बोणे बहु वाढितेनेशी जेऊ धाला जो. ही 36वी ओवी आहे. आता इथे शक्ती जी आहे ती शिवाला खरं म्हणजे चेवविते, चेवविणे म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं उगीच उचकावते, त्याला उचकावते म्हणजे त्याला अशी तयार करते. कारण तो अगदी नसल्यापणे आहे, शांत आहे, निवांत आहे, नसल्यागतच, पण त्याच्या नसल्यामध्ये असण्याचा भाव आहे. कारण तो असतची असे आहे. मग नसल्यामध्ये असण्याचा म्हणजे नसल्यागत राहण्यामध्येच असण्याचं भान आहे. ते भान त्याला ती शक्ती आणून देते. म्हणजे नक्की काय होतं, आपण जर गाढ झोपलेलो असलो तर आपल्याला आपलं भान नसतं. आपण झोपल्या, आजूबाजूला माणसं वावरतात, आपल्याला काही कळत नाही. आपण गाढ झोपेमध्ये असतो, त्यावेळेला आपण नसल्यागत असतो. पण नसतोच असं आहे का? नाही, असतो ना. आपण इथे असतो, झोपलेले असतो, पण आपल्याला आपलं भान नसतं, म्हणून नसल्यागत असतो. मग कोणीतरी आपल्याला हाक मारून उठवतं आणि मग आपले जाग होऊन सगळे व्यवहार सुरू होतात. कुणीतरी जागवल्यावर आपल्याला आपल्या असण्याचं भान येतं. हे चेव हा जो शब्द आहे ना, चेव विले, हे चेव जे आहे ना ते जागे करणं आहे. आणि जाग करणं म्हणजे इथे शिवाला तिने जागवलं, चेवविला शिवू. आता खरं म्हणजे त्याला आपल्या असलेपणाची जाणीव द्यावी लागते. असलेपणाची जाणीव, मग तो आहेच आहे, पण तीही मी असतची असे अशी त्याला जाणीव नाहीये. तो जागा झाल्यानंतर हे चराचर शक्तीने जे रसरसलेलं विश्व तो बघतो, त्यावेळेला आपल्या प्राणेश्वरीची जी किमया आहे ती तो पाहायला सुरुवात करतो. अनंत काळपर्यंत तो निवांत झोपलेला होता, शांतपणे पहुडलेला होता, अव्यक्त स्वरूपामध्ये होता. त्याला तिने जाग केलं. आणि त्यावेळेला जाग केल्यानंतर बरेच काळ तो झोपलेला असल्यामुळे जागा झाल्यावर उठल्यावर भूक त्याला लागली, भयंकर भूक लागली. वेद्यांचे बोणे बहु, त्याला भूक लागली, खूप भूक लागली. आणि मग तो मात्र खायला मागायला लागला.
म्हणजे उठल्या उठल्या चहा करून दे, चहा बरोबर बिस्किट दे, थोडा नाश्ता दे, असं आपण म्हणतो नाही का, बराच वेळ झोपलो होतो, आता भूक लागली. तर ही सगळी पत्नीची किंवा स्त्रीची जबाबदारी होती. तो जेव्हा झोपलेला होता, त्याच वेळेला तिने त्याच्या खाण्याची सगळी तयारी करून ठेवली. तिने त्याच्या खाण्याची सगळी तयारी करून ठेवली. सगळे पदार्थ वेगवेगळे विविध करून ठेवले. हे तिने केलं म्हणजे काय केलं? हे विश्वाची निर्मिती केली. आता बघा, इथे पतीला जेवायला घालायचंय, तो झोपलेला होता. तो झोपलेला असताना त्याच्या शक्तीने तिने सर्व कार्य केलं आणि हे कार्य करून ब्रह्मांडाची निर्मिती केली. आता तो उठला, हे आपण लक्षात घ्यायचे. आता त्याला भूक लागली आणि तिने भरपूर पदार्थ, विविध रंगी पंचपक्वान्न ज्याला म्हटलं जातं, ती पंचपक्वान्नाची मेजवानी तिने करून ठेवली होती की त्याला उठल्यावर भूक लागेल, त्याला उठल्यावर भूक लागेल. पत्नीला काळजी असते, त्यामुळे ती त्याच्यासाठी सतत धडपडत असते. आता हे पंचपक्वान्नांची मेजवानी तिने करून ठेवली असं मी म्हटलं. हे पंचपक्वान्न म्हणजे पंचमहाभूतांचं जग. वेद्यांचे बोणे बहु. बोणे म्हणजे काय माहिती का? बोण म्हणजे एक प्रकारचं भांड असतं. एक प्रकारचं भांड म्हणण्यापेक्षा भांड असतं. आता भांड म्हणजे ज्याच्यामध्ये पदार्थ तयार केले जातात. हा बोणेवरनच खरं म्हणजे बोगुणे हा शब्द तयार झालेला आहे. पूर्वीच्या काळी बोगुण्यात ठेवलंय असं म्हटलं जायचं. फार जुन्या काळामधली गोष्ट आहे. पूर्वीचे जर ग्रंथ वाचले तर त्याच्यामध्ये बोगुणे हा शब्द आहे. तर बोगुणे म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये आपण काही भात, पोळी, लाडू, जे काय पक्वान्न करू ते त्याच्यामध्ये काढून ठेवतो. म्हणून मी आत्ताच्या भाषेमध्ये एखाद्या बाउलमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेव असं जे आपण म्हणतो ना, ते बोगुणे. हा शब्द त्या बोणेपासून तयार झालेला आहे. आणि बोणे म्हणजे खाण्याचे पदार्थ, आणि खाण्याचे पदार्थ ज्याच्यामध्ये ठेवले जातात त्याला बोगुणे असं म्हटलं जातं. असा हा शब्द पूर्वीच्या काळी वापरला जायचा. आणि मग वेद्यांचे बोणे बहु. हे वेद्य, विद म्हणजे जाणणे, आणि हे जाणलं त्यांनी काय की हे पंचपक्वान्न जे पंचमहाभूतांनी निर्माण झालेलं हे ब्रह्मांड आहे. ही सर्व शक्ती पंचमहाभूतांची, पंचतन्मात्रांची ही सगळी प्रदान केली होती तिला, आणि ती सगळी एकमेकांमध्ये कालवून म्हणजे पंचीकरण करून तिने हे विश्व निर्माण केलं. आणि ह्या विश्वामध्ये रंगीबेरंगी पदार्थ तयार केले, पंचपक्वान्न केली. आणि मग ही पंचपक्वान्न जी केली ती त्यांनी जाणली की हे सगळी मी शक्ती प्रदान केली होती, त्याच्यापासूनच तिने हे सर्व पदार्थ तयार केलेले आहेत. आणि आता ते पदार्थ खायला तो तयार झालेला आहे. म्हणजे वाढीत येण्याशी जेवू धाला जो. आता धाला हाही एक जुन्या काळातला शब्द आहे. साधारणपणे बोडण नावाची एक प्रक्रिया असते, म्हणजे एक विधी असतो म्हणा, किंवा एक देवदेवतांच्यासाठी केलं जातं. साधारण कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये हा प्रकार आहे की बोडण केलं जातं. एखाद्या कार्य झालं किंवा घरात एखादं चांगली घटना घडली किंवा काही असं आपण नाही का, कार्य झालं की सत्यनारायण करतो, तशाप्रमाणे एखादं चांगलं कार्य झालं की बोडण करण्याची पद्धत आहे. आणि ही बोडण म्हणजे सर्व कालवायचं वगैरे असंच पद्धतीने असतं ते. काहींना माहिती असेल याच्यामधली. पण ह्या सगळ्यामध्ये आपण म्हणताना जी देवी असते तिथे आलेली किंवा जी कुमारिका बसवलेली असते तिला आपण शेवटी विचारतो, धालीस का? धालीस का? मग ती म्हणते नाही, मला अजून दही घाला, मला अजून दूध घाला, पंचामृत घाला, असं ती म्हणते. आणि मग ती जेव्हा म्हणते की झाले म्हणजे तृप्त झाले, असं हो हो बास झालं, मला आता काही नको असं ती म्हणते, तेव्हा ते बोडण ही प्रक्रिया थांबवली जाते. अशा पद्धतीने हा शब्द तिथे वापरला जातो. धाला, धाला म्हणजे झाले म्हणजे तृप्त झाले, हे तृप्त होणे आहे. आणि आता हे सगळं पदार्थ वाढीत येण्याशी जेवू धाला जो.
आता ही जी आहे हिने सगळे जो स्वयंपाक तयार करून ठेवले, हे सगळं तयार करून ठेवले, पंचपक्वान्न तयार करून ठेवले, तो आता उठलाय, आता तो त्याला खायला घालायचं म्हणून ती तयार झाली. हा पदार्थ खाण्यामध्ये इतका घडून गेला, कारण ते सगळं बघितलं त्यांनी, अफाट विश्व पसरलेलं, आणि एक 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 पदार्थ गिळंकृत करायला लागला. कारण आता हा जागा झाला, शिव चेवविला, तो जागा झाला की मात्र कुणाचं काही चालत नाही. आणि हे सगळं जे आहे तो जागा झाला की, आपण ज्ञानेश्वरीमध्ये जर बघितलं, मावळीत विश्वाभासू, हा जेव्हा जागा होतो ना, तेव्हा हे सर्व विश्व मावळायला लागतं, म्हणजे विश्व मावळून जातं, त्याचा प्रलय व्हायला सुरुवात होते. ती जोपर्यंत असते तेव्हा ती निर्मितीचं कार्य करते, सर्व निर्माण करायचं कार्य करते, आणि तो जेव्हा जागा होतो त्यावेळेला तो प्रलयाचं काम सुरुवात करतो. ही जी संकल्पना आहे ती इथे त्यांनी सांगितले की तिने सर्व विश्व निर्माण केलं, पंचपक्वान्न तयार केली, ही पंचभौतिक जग तयार केलं, आणि मग हा जेवायला बसला, ह्याला उठवलं तिने की झालं बाबा माझं सगळं तयार करून, आता उठ एकदा. आणि उठला, हाला उठवल्याबरोबर, जागा झाल्याबरोबर यांनी खायला सुरुवात केली, आणि खाता 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 जी जेवायला वाढणारी आहे तिलाही खाऊन तो तृप्त झाला. इथे पुन्हा प्रलयाची पूर्ण ही कल्पना त्यांनी सांगितलेली आहे. जेवता जेवता जेवणाचे पदार्थ जिनी केले तिला, ते तर त्यांनी खाल्लेच खाल्ले, म्हणजे पंचमहाभूतांचा पसारा तर सर्व पंचपक्वान्नांचा त्यांनी खाऊनच टाकला, आणि नंतर तो तिलाही त्यांनी खाल्लं, जिनी हे सगळं निर्माण केलं तिलाही त्यांनी खाऊन टाकलं. अशा पद्धतीने हे विश्व पुन्हा पूर्णपणे त्याच्यामध्ये विलय होऊन गेलं. आता त्यांनी तिला खाऊन टाकलं, हे त्याचं जागृत होणं म्हणजे मायेचा, प्रकृतीचा विलय होणं. इथे फक्त आपल्याला असं म्हणता येईल की तिला त्यांनी त्याच्याशी समरस करून घेतलं. नाही तर जनरली अद्वैत तत्वज्ञानामध्ये म्हणून माया सुद्धा त्याच्यामध्ये विसर्जित झाली, पूर्णपणे एकरूप झाली असं आपण म्हणतो. इथे आपण म्हणतो ही प्रकृती जी आहे, जिने निर्माण केलं होतं, ती प्रकृती त्या शिवामध्ये त्याची शक्ती असल्यामुळे त्याच्यामध्ये समरस झाली. शब्द वेगळे, मांडण्याची पद्धत वेगळी. अशाबद्दल एकदा परमहंसांची एक गोष्ट सांगतात. रामकृष्ण परमहंस ठाकूर ज्यांना आपण म्हणतो, ते एकदा कालीमातेकडे गेले होते. त्यांचा कालीमातेशी संवाद व्हायचा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आणि त्यामुळे ते एकदा कालीमातेकडे गेलेले असताना ते तिला म्हणाले, माते हे काय प्रकृती प्रकृती काय प्रकरण आहे, मला तर काही कळतच नाही, हे नक्की आहे तरी काय, ते मला एकदा समजावून सांग. अर्थात ते रामकृष्ण परमहंस होते, त्यांना 2 मिनिटात 3 मिनिटात सांगितल्यावर समजत होतं. आम्हाला अनेक वर्ष आम्ही त्या प्रकृतीच्या सान्निध्यात आहोत, तिच्यात जन्म घेतो, तिच्यातच वाढतो, तिच्यातच मृत्यू पावतो, पण तरीही आम्हाला अजूनही प्रकृतीचं कोड उलगडत नाही, म्हणून आम्ही तिच्यात रमतो, आणि तिच्यात रमतो तोपर्यंत आम्ही त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही, त्या परमशिवापर्यंत जाऊ शकत नाही. पण रामकृष्ण परमहंसांचं तसं नव्हतं, ते वेगळंच रसायन होतं. ते म्हणले, मला एकदा समजावून सांग की हे नक्की आहे काय. मातेने कबूल केलं, हो बाबा सांगेन तुला एकदा. असंच एकदा रामकृष्ण त्यावेळेला गंगेच्या काठावरती वाळूमध्ये बसलेले होते, आणि वाळूमध्ये बाजूला तिकडे बसलेले असताना त्यांनी आश्चर्याने ते पाहतच राहिले की एक स्त्री, सुंदर स्त्री, ती हळूहळू तिथे रामकृष्ण परमहंसांच्या जवळ आली. अत्यंत सुंदर होती, आणि पाण्यातनं ती बाहेर आली, आणि पाण्यातनं बाहेर येऊन हळूहळू हसत 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 डुलत वगैरे ती त्या परमहंसांजवळ आली. आल्यानंतर ते चक्क आश्चर्यचकित होऊन बघत बसले, ही कोण नयना आहे, मृगनयना दिसते, सुंदर दिसते, कमनीय बांधा आहे, ही आहे तरी कोण. पण बघता 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 तिचं पोट मोठं व्हायला लागलं,
तिचं पोट मोठं व्हायला लागलं आणि ती वाढत वाढत गेली आणि तिची प्रसूती झाली. हे सर्व दृश्य पाहून रामकृष्ण परमहंस आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिले. आणि तिची जी प्रसूती झाली त्याच्यामध्ये तिने 3 बाळांना जन्म दिला. 3 बाळांना जन्म दिल्यावर ती बाळं रांगायला लागली, पुढं पुढं जायला लागली, मोठी व्हायला लागली, आनंदाने खेळायला लागली आणि नंतर एकमेकांमध्ये खेळता खेळता काहीतरी वर खाली करायला लागली. आणि मग हे सगळं झाल्यानंतर तिने एका मुलाला उचललं आणि आपल्या तोंडामध्ये घातलं आणि दाताखाली घेऊन कसा कसा चावून टाकलं. मग दुसऱ्याला घेतलं, मग तिसऱ्याला घेतलं आणि काही तिला वाटलं नाही. सगळ्या तिन्ही मुलांना कचा कचा खाऊन टाकून रामकृष्ण परमहंसांना खूप दुःख झालं की हे काय आहे, काय झाले, ते विव्हल झाले. आणि ती हसत खेळत पुन्हा त्या गंगेमध्ये विलीन झाली. तेव्हा त्यांनी काली मातेला विचारलं, अगं हे तू काय भलतंच मला दाखवलं? मी तुला प्रकृती प्रकृती काय म्हणत होतो, तू हे मला काय दाखवलंस? त्यावरती मातेने उत्तर दिलं, अरे ही प्रकृती अशीच आहे. ती अचानक उदयाला येते. त्याला स्पंदन झालं की ती उदयाला येते. ती देहाकार धारण करते, चैतन्य धारण करते आणि त्या परब्रह्म परमेश्वराच्या आधाराने, अंतरात्म्याच्या आधाराने कार्य करायला सुरुवात करते. सत्व रजतम या गुणांना जन्म देते आणि त्यांच्यामुळे ते खेळायला लागले, एकमेकांमध्ये मिसळायला लागले की मग ते त्यांचं कार्य ती वाढवायला सुरुवात करते आणि मग काही वेळाने त्यांनाच गिळंकृत करून टाकते आणि मूळ दशेला प्राप्त होते. आपण याच्या पूर्वी आधी पाहिले, एकमेका ते गिळती पुन्हा उगाळीती. म्हणजे एकमेका ते गिळती पुन्हा उगाळीते आहाती. म्हणजे काय, एकमेका ते गिळती म्हणजे प्रलय होतो आणि पुन्हा उगाळीती म्हणजे उत्पत्ती होते. हे प्रकृतीचं कार्य त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांना एक 5 मिनिटांमध्ये माता काली मातेने समजावून सांगितलं. अशा तऱ्हेने ही कथा आपणही ऐकली असेल. आणि नंतर मग आपण बघितलं, पुन्हा आपल्या विषयाकडे वळलो, तर हे सर्व जे आहे तिने भराभर भराभर सगळं खाऊन टाकलं. हे सगळं खाऊन टाकलं याचाच अर्थ असा आहे, ब्रह्म जेव्हा जागृत होतं त्यावेळेला माया त्याच्यामध्ये विलीन होते. ही प्रक्रिया आहे. आणि इथे अद्वयामध्ये फक्त त्याचं वर्णन करताना शब्द वेगळे, वर्णन वेगळं, मतितार्थ तोच. म्हणून शंकराचार्यांना अनुसरून मी चाललोय, पण माझी सांगण्याची पद्धत वेगळी आहे असं ज्ञानदेव म्हणतात. ते म्हणतात इथे त्या शक्तीला सुद्धा त्या शिवानी आपल्यामध्ये समरस करून घेतलं, कारण ती त्याची शक्ती आहे असं त्यांनी सांगितलं. आता ह्या याच्यामध्ये तो इतका घडून गेला की त्यांनी जेवताना त्या जेवणारीला सुद्धा आपल्यामध्ये घेतला. मग तो तृप्त झाला, झाला. जो जो म्हणजे तो परब्रह्म. मग ते पुढच्या ओवीमध्ये सांगतात, जव कांतू लपो बसे, जव कांतू लपो बसे, तेणे नेणिजे जिच्या दोषे, जिये दोघे आरिसे जिया दोघा. निधलेची हे जे आहे, एक मिनिट ती ओवी घ्या पुन्हा. पुढची ओवी घ्या. 37वी जी ओवी आहे ती आपण घेऊया. निदलेनी भतारे जो विये चराचरे, जिये विसाविला नुरे आंबुले पणही, असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मी एकदम पुढच्या ओवीकडे गेले. तर ह्याच्यामध्ये असं आहे की हा जो झोपला होता ना, त्यावेळेला त्याच्या सत्तेचा आधार घेऊन विये चराचरे हे सगळं, म्हणजे तोच सगळा अर्थ पुन्हा याच्यामध्ये सांगितलंय. हे तिने सगळं ब्रह्मांड निर्माण केलं. व्याली आपण आधी बघितलं होतं, एक बाळ व्याली असं म्हटलं होतं त्यांनी आधीच्या ओव्यांमध्ये. हे एक बाळ व्याली असं का म्हटलं की ही योनी प्रचंड आहे आणि ही योनी प्रचंड आहे. वियाली हा शब्द जनावरांसाठी म्हणजे गाई म्हशींसाठी वापरला जातो. त्यांचं बाळही मोठं असतं. त्या तुलनेत आपलं म्हणजे
बाळ छोटं असतं, 7-8 पाऊंडाचं, अगदी फार छान म्हटलं तरी सुद्धा. पण त्यांचं खूप मोठं असतं, म्हणून व्याली हे चराचर व्याली, जियेचा विसावा नुरे आंबुलेपण आहे. आणि मग या दोघांच्या संयोगाने जे जड चराचर निर्माण झालं, आंबुलेपण. आंबुला म्हणजे पण नवरा हाच अर्थ आहे. आपण दादूला, अंबुला हे सगळे शब्द यासाठी वापरलेले आहेत. आणि मग हे सगळं जे आहे, तोही निवांत होता तोपर्यंत तिने सगळं केलं. आणि नंतर तो जागृत झाल्यानंतर त्याचं नवरेपण सुद्धा उरत नाही. का? तर ती असते तोपर्यंत तो नवरा असतो. बरोबर की नाही? पत्नी असते तोपर्यंत पती असतो. पण जेव्हा पत्नीच नाहीशी होते, पत्नी आतमध्ये सामावली जाते, ते आंबुलेपण पण त्याचं उरत नाही. मग तो पुन्हा पहिल्यासारखा अव्यक्त स्वरूपामध्ये जातो. अशा तऱ्हेने त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे. म्हणून आपण एकदम पुढच्या ओवीकडे गेलेलो आहे, जे आता मी सांगितलं होतं, की ती माया त्याच्यामध्ये विलीन होऊन जाते किंवा ही प्रकृती त्याच्यामध्ये समरस होऊन जाते. ह्या पद्धतीने हे सांगितलेलं आहे. हे सगळे जे प्राणी आहेत, स्वेदज, कांतज वगैरे, जे आपण 4 बाणी 4 खाणी या सगळ्याचं जे पक्वान्न आहे ते त्यांनी खाल्लेलं आहे. आणि मग हे सगळं जे आहे ते पूर्णपणे त्याच्यामध्ये विलीन होऊन जातं. जव कांतू लपो बसे तेणे नेणीजे जिच्या दोषे, जिये दोघे आरिसे जिया दोघा. ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, जव कांतू लपो बसे, ज्या वेळेला तो अव्यक्त असतो असं आपल्याला म्हणता येईल. आता ह्याच्यामध्ये या दोघांचं प्रेम दाखवलेलं आहे, ते आधी बघूया. की प्रेम जडणं आणि प्रेम करणं याच्यामध्ये फरक आहे बरं का. प्रेम करणं वेगळं आणि प्रेम जडणं वेगळं. इथे हे प्रेम जडणं हा प्रकार इथे आहे. आता प्रेम करणं आणि प्रेम जडणं ह्याच्यात काय फरक आहे? आपण अरेंज मॅरेज धरलं, आपलं उदाहरण देऊ. अरेंज मॅरेज ज्या वेळेला करतो आपण, त्यावेळेला एकमेकांवर हळूहळू प्रेम वृद्धिंगत होत राहतं. प्रेम करत करत जातो, तसं तसं ते वाढत वाढत जातं. आणि इथे प्रेम जडणं ही मात्र अनपेक्षित गोष्ट आहे. अनपेक्षित घडणारी गोष्ट आहे. एकाएकी दोघांमध्ये प्रेम निर्माण होतं. ही अव्यक्तातनं व्यक्तात येणारी जी घटना आहे, ती पण एकाएकी होणारी घटना आहे. अव्यक्तातून व्यक्तात येणारी. शिवशक्ती ही शुद्धता आहे, त्यांची सत्यप्रीती आहे. आणि म्हणून त्यातून अचानक त्या प्रीतीमधनं जी प्रीती जडली त्या दोघांची एकमेकांवर, त्यातून विश्वात्मक तयार झालं. आणि हे विश्वात्मक जे आहे ते जेव्हा तयार झालं, ते नामरूपाच्या मुळे तयार झालं. याचे सच्चित आनंद, हे तिन्ही गुण तिने घेतलेले आहेत आणि स्वतःचे नामरूप हे गुण घातलेले आहेत. आणि ते नामरूप घेऊन तिने हे सर्व निर्माण केलेलं. आता हे सगळं निर्माण केलं तेव्हा जव कांत लपो बैसे, हा कुठे लपून बसला? कारण ह्याला ते सगळं बाहेर यायला आवडत नाही. ह्याला शांत निवांतच राहायला आवडतं खरं म्हणजे. म्हणून तर त्याला तिने मागच्या वेळेला अनंगू, अरसिक वगैरे असं सगळं म्हटलं होतं. आता हा नामरूपाच्या आवरणाखाली लपून बसतो. आता हा लपून बसतो म्हणजे काय? हा आत असतो, पण आम्हाला तो कळत नाही, जाणवत नाही, काहीही नाही. जव कांत लपो बसे, हा तिच्या नामरूपाच्या आवरणाखाली लपून बसतो. आता हे दोघं जे आहेत, दोघे जिये दोघे आरिसे जिया दोघा, हे दोघे एकमेकांना आरशामध्ये पाहतात. आरशामध्ये पाहतात म्हणजे खरं म्हणजे यांच्यामध्ये आरसा नाही. आपण अगदी जर सुरुवातीच्या ओव्या आठवायच्या त्याला धरून जर आपण घेतलं, की त्यांनी आपल्यातनच तिला निर्माण केली होती आणि आपल्याच समोर तिला धरली आणि आपलंच प्रतिबिंब तिच्यामध्ये पाहायला सुरुवात केली. आम्हाला आरसा लागतो, त्यांना आरशाची गरज नाहीये. आपण आपलं प्रतिबिंब पाहायला आरसा ही उपाधी घेतो, पण इथे तसं नाहीये. इथे त्यांनी तिला आपल्यातनच बाहेर निर्माण केली आणि आपल्यातनच जेव्हा बाहेर काढलं, त्यावेळेला तिच्यामध्ये आपलं प्रतिबिंब त्याला दिसायला लागलं.
म्हणजे आपल्यातनच तिला आपलं प्रतिबिंब, म्हणजे आपल्यातनच तिला निर्माण केल्यामुळे तिच्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसायला लागलं. बरं तिची स्थिती काय आहे? तिचीही तशीच स्थिती आहे, कारण ती त्याचीच शक्ती आहे ना, त्याचीच सत्ता तिने घेतलेली आहे. तिने सुद्धा त्याच्यामध्ये आपलं रूप पाहायला सुरुवात केली. म्हणजे दोघांनी एकमेकांच्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पाहायला सुरुवात केली. आता हे प्रतिबिंब जे आहे आरशामध्ये ते अनेक रूपाने पडतं. अनेक आरसे असतील तर अनेक रूपाने पडतं. पण इथे हे दोघ जण आपलंच प्रतिबिंब एकमेकांमध्ये बघतायत. आता एकमेकांमध्ये आपलं प्रतिबिंब बघतायत म्हणजे काय? शिव जो आहे तो तिच्यामध्ये आपलं प्रतिबिंब बघतो, म्हणजे शक्तीमध्ये शिवाला बघतो. आणि शक्ती जी आहे ती शिवामध्ये आपलं प्रतिबिंब बघते, म्हणजे काय? तर शक्ती शिवामध्ये आपलं रूप पाहते. म्हणजे हे दोघही एकमेकांचं रूप एकमेकांमध्ये पाहतायत. हेच त्यांचं सामरस्य आहे. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. इथे म्हणजे आपण जे म्हणतो की नाही की ती त्याच्याशिवाय कार्य करू शकत नाही, हिच्याशिवाय तो व्यक्त होऊ शकत नाही, ते त्यांनी या पद्धतीने मांडलेलं आहे की शिव तिच्यामध्ये आपलं प्रतिबिंब बघतोय, म्हणजे शक्ती सहित शिव आपल्याला तिथे दिसतो आणि ही शक्ती त्याला पाहते, त्याच्यामध्ये आपलं रूप पाहते. म्हणजे त्याच्या सर्व जी सत्ता आहे, सच्चिद आनंद, हे घेऊन आपलं नामरूपही त्याच्यात ठेवते आणि त्याच्या सकट त्याला बघते. हे बिंब प्रतिबिंब त्यांनी इथे वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आपण एक उदाहरण घेऊ. हल्ली काही देवळांमध्ये जेव्हा आपण जातो, त्या देवळांमध्ये गेल्यावर मध्ये एखादी जी देवता असते, समजा आपण दुर्गेचं देऊळ बघूया, की ते देवीचं मंदिर आहे आणि त्या देवीच्या मंदिराच्या मागे आरसा लावलाय. उजव्या बाजूला आरसा आहे आणि डाव्या बाजूला आरसा आहे. दोन्ही म्हणजे तिन्ही बाजूनी आरसे आहेत. अशी एक कल्पना करा. कदाचित आपण अशा पद्धतीचं मंदिर पाहिलंही असेल. अशी मंदिरं आहेत, हे पाहिलेली आहेत. आता ज्या वेळेला मी त्या देवीचं दर्शन घेते तेव्हा ती मला दिसते, पण मी थोडस इकडे तोंड करून पाहिलं किंवा थोडस इकडे तोंड करून पाहिलं तर इकडच्या आरशामध्ये मला तिचं प्रतिबिंब तर दिसतं, पण इकडच्या आरशातलं प्रतिबिंब सुद्धा त्याच्यामध्ये दिसतं. अशी एकात एक प्रतिबिंब दिसतं. तसंच ह्या बाजूला पाहिलं की दिसतं की देवीचं प्रतिबिंब पण दिसतं आणि इकडच्या आरशात तिचं पडलेलं प्रतिबिंब ते पण दिसतं. म्हणजे त्या प्रतिबिंबामध्ये अनेक गोष्टी म्हणजे अनेक प्रतिमा पाहायला मिळतात. हे असंच आहे. ती मूळ शक्ती तिथे बसलेली आहे आणि तिची सर्व प्रतिबिंब म्हणजे हे सर्व चराचर जग आहे. आणि ज्या चराचरा जगामध्ये हे शिव आणि शक्ती दोघे नेटके टकाटक बसलेले आहेत, असंही आपण याच्या पूर्वी पाहिलेलं आहे. हे बिंब प्रतिबिंब आहे ना, ते प्रतिबिंब आहे. ते बिंब एकच असतं, पण प्रतिबिंब अनेक प्रकारची पडू शकतात. हे त्या विश्वाचं प्रतिबिंब आहे. आणि मग अशा तऱ्हेने ही रचना त्यांनी इथे केली. जिये दोघे आरसे जिया दोघा, तेच दोघे एकमेकांचे आरसे बनलेले आहेत. या पद्धतीने त्यांनी आपल्याला इथे सांगितलेले आहे. पुढच्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, जिये चेनी अंग लगे, जिये चेनी अंग लगे, आनंद आपुला ओरगू लागे, सर्व भोक्तृत्व ही नेघे, जिये विण काही. आता ह्याच्यात पण एक नवीन शब्द, नवीन म्हणजे जुना असलेला पण आपला नेहमीच्या वापरात नसलेला ओरगू हा शब्द आलेला आहे. ओगराळ हा शब्द आपला त्याच्यापासून तयार झालेला आहे. ओगराळ हे वाढायला असतं, पाणी प्यायच्या ठिकाणी काही वेळेला ठेवलं जातं. आता हे ओगराळ आहे ते वाढण्याचं साधन आहे, बरोबर. ओगराळ आणि ओगरू, ओगरू म्हणजे काय? ओगरू लागे म्हणजे देणं एकेकाला, म्हणजे वाढणं जे म्हणतो ना, ते वाढणं आणि ते वाढण्याचं साधन म्हणजे ओगराळ, त्याच्यापासून तयार झालेला शब्द. आता जियेचेनी अंग लगे, आता तो तिला आलिंगन देतो. एकमेकांची अंग एकमेकांना लागली, घट्ट लागली. म्हणजे कशी?
तर तो तिला आलिंगन देतो. त्यांना प्रेमाचं भरतं येतं आणि तिच्या स्पर्शाने तो पुलकित होऊन जातो. बघा, मी हे आपलं वर्णन करते की तो तिला आलिंगन देतो, तिच्या प्रेमाला भरतं येतं, त्याच्या प्रेमाला भरतं येतं आणि तिच्या स्पर्शाने तो पुलकित होऊन जातो. तो खरं म्हणजे आनंद स्वरूपच आहे. तो जो आनंद स्वरूप आहे, तोच आनंद स्वरूप त्या आनंदाचं सेवन करतो. पुलकित होऊन जातो. आनंद रूप जो आहे तोच आनंद रूप त्या आनंदाचं सेवन करतोय. आनंदाचे डोही आनंद तरंग. बरोबर. आता हे बिंब प्रतिबिंबाचंच खरं म्हणजे त्यांनी पुढे नेलेलं आहे आमच्या मनावर बिंबवण्यासाठी. कारण आमच्या मनामध्ये सुद्धा ते प्रतिबिंब पडलं तर आमचा उद्धारच होणार आहे. पण आमच्या मनामध्ये प्रतिबिंब पडतं, ते मायेचं पडतं आणि त्यामुळे आम्ही तिच्यात गुरफटतो. पण इथे त्याने तिला आलिंगन दिलं, त्याच्या प्रेमाला भरतं आलं, तिच्या स्पर्शाने तो पुलकित झाला आणि त्याने त्याचा आनंद घेतला. हे आनंदाचे डोही आनंद तरंग जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आनंदाचंच पाणी आहे, आनंदाचेच तरंग आहेत. पण तरंग आणि पाणी वेगवेगळे नाहीत, दिसतात दोन पण असतात एक. हेच पुन्हा त्यांनी इथे आपल्याला पटवून दिलेलं आहे. कारण हा जो भाग आहे तो थोडा तात्विक दृष्ट्या जर बघितलं तर प्रकृतीच्या संबंधाने पुरुष आपला आनंद जो आहे तो पंच विषयांमध्ये वाटून टाकतो. हे पंच विषय शब्द स्पर्श रूप रसगंध ह्या मात्रा ज्या आहेत त्या मात्रांचं कालवून तिने छानपैकी पंचीकरण करून तिने ते सगळे पदार्थ निर्माण केलेत. म्हणजे ह्या पंच विषयांचा उपभोग हाच भगवंत आनंदाचे डोही आनंद त्यानीच निर्माण केले, त्यानीच तिला निर्माण केले, तिलाच शक्ती प्रदान केले, त्याच्याच शक्ती आहेत. खरं तर तोच आहे, त्याच्यामध्येच ते सगळं स्थित आहे. तरी सुद्धा तो वेगळेपणाने आनंद भोगू शकतो. हे भोगणं जे आहे ना ते भोगता आणि भोग्य वस्तू हे दोन वेगवेगळे असल्याशिवाय भोगता येत नाही. आनंद भोगायचा झाला तर आम्हाला सुद्धा एक वेगळी वस्तू समोर लागते आनंदासाठी. दृश्य असेल, शब्द स्पर्श रूप रसगंध या कोणत्याही विषयातली ती असू शकेल, त्या पंच विषयाच्या रूपाने ती आम्हाला भोगावी लागते. तसंच हे पंच विषय जे तिने निर्माण केलेले आहेत त्या प्रकृतीच्या संबंधाने हा पुरुष आपले पंच विषयाचे आनंद जे खरं म्हणजे त्याच्या शक्तीने त्याने तिने निर्माण केलेले आहेत ते स्वतःचे स्वतः भोगतोय. फक्त शक्तीच्या सहाय्याने भोगल्यामुळे त्याला नाम आणि रूप आलं. आनंदाचा डोह, आनंदाचं पाणी आणि आनंदाचे तरंग. दिसायला डोह वेगळा आहे पण त्यातलं पाणी आणि तरंग हे एकच आहे. तशा पद्धतीने त्यांनी सांगितलंय आपणच आपला आनंद भोगतो. आणि म्हणून आपल्याला असं नेहमी सांगितलं जातं की बाह्य वस्तूमध्ये जो आनंद आहे तो क्षणिक आनंद असतो. क्षणिक म्हणजे तेवढ्या पुरतो तो विषय असतो तोपर्यंत. पण आपला आनंद आपल्या आतच आहे. तो सच्चिदानंदाचा आनंद आपण आपल्या आतच असतो, तो आपण भोगू शकतो जर आपण त्या एकरूपत्व त्याच्याशी झालं, त्या परब्रह्माशी एकरूप झालं म्हणजे आपण आनंद रूप झालो की मग पुन्हा आनंदाचे डोही आनंद तरंग. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे फक्त हे मिथुनाचं वर्णन असल्यामुळे त्याच्यामध्ये जे चेनी अंग लगे वगैरे मग ते त्यांनी आनंद अगदी आपला उपभोगला, ओ गरू उग्राळ्याप्रमाणे वाढला वाढला तिने उपभोगला अशा तऱ्हेने वर्णन केलेलं आहे. आता आपलाच आनंद भोगण्यासाठी त्याला तिची आवश्यकता आहे ना, तिच्याशिवाय तो प्रकट होऊ शकत नाही. हे जे आहे ते पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. जया प्रियेचे जे अंग, जो प्रियू जियेचे चांग, कालवनी दोन्ही भाग जेविते आहाती. जया प्रियेचे जे अंग. आता आपलाच आनंद आपल्याला भोगण्यासाठी दोन व्हावं लागतं. त्यालाच दोन व्हावं लागलं ना, म्हणून तर त्याने तिला निर्माण केली. एकाकी न रमते.
म्हणून त्यांनी तिला निर्माण केलेली आहे. आता आपलाच आनंद भोगण्यासाठी त्याला तिची आवश्यकता आहे आणि तिच्यामुळे त्याला भोक्तृत्व प्राप्त झालं. बघा आता त्याचं हळूहळू पतन कसं होत चाललेलं आहे ते आहे. कारण तो शबलत्व आलं तिच्यामध्ये, मुळामध्ये तो शुद्ध स्वरूपात आहे. पण त्याचं स्पंदन जे आहे ते म्हणजे मूळ माया, त्याला आपण प्रकृती असं म्हणतो. या शिवामध्ये ही स्पंदन झाल्याबरोबर तो शक्ती सहित शिव झाला. आधी मंगल शिव होता. हा मंगल शिव आहे, त्याच्यामध्ये परम ते स्पंदन झालं की एकाकी न रमते. हे स्पंदन झाल्याबरोबर त्याच्यामध्ये जे स्पंदन हालचाल झाली त्यामुळे ती निर्माण झाली आणि ती निर्माण झाली म्हणून आता तिने जो सगळा आनंद निर्माण केलेला आहे तो भोगण्यासाठी त्याला तिची गरज आहे. आता तिची आवश्यकता आहे म्हणून तिच्यामुळे त्याला भोक्तृत्व आलं, तिच्यामुळे भोक्तृत्व आलं, तिच्यामुळे पुरुषत्व आलं. खरं म्हणजे तो मंगल शिव होता, पण ती प्रकृती झाली म्हणून तो पुरुष झाला. बघा मी काय म्हणते, ती प्रकृती झाली म्हणून तो पुरुष झाला. तिने निर्माण केलं म्हणून त्याला भोक्तृत्व आलं, कारण तो भोगायला गेला म्हणून त्याला भोक्तृत्व आलं. अर्थात हेही तितकंच खरं आहे की त्याच्यामुळे तिला प्रकृतित्व आलं. तो पुरुष आहे, पण त्याच्याशी लग्न झाल्यावरती, म्हणजे जसं आपण लग्न झाल्याशिवाय पत्नी होत नाही किंवा लग्न झाल्याशिवाय पती होत नाही, उगीच कोणीतरी कुणाला पती म्हणत नाही. म्हणजे ती पत्नी असते म्हणून तो पती असतो आणि तो पती असतो म्हणून ती पत्नी असते. हे दोघं जसं एकमेकांवर अवलंबून असतं तसंच यांचं दोघांचं आहे. त्याच्याशिवाय तिला प्रगट होता त्याच्याशिवाय ती कार्य करू शकत नाही आणि तिच्याशिवाय तो प्रगट होऊ शकत नाही. आता याच्यामुळे हा पती तर झालेला आहे. आता तिने हे पुरुषत्व त्याला प्राप्त झालंय. आता तिने हे सगळं जे विश्व निर्माण केलेलं आहे त्याचा भोग घेण्यासाठी त्यांनी भोक्तृत्व पण आपल्याकडे घेतलेलं आहे. आणि मग त्याला काय चांग वाटलं, जो प्रियू जियेचे चांग, त्या पुरुषाला चांग म्हणजे चांगलं काय वाटलं, तर हे प्रियेचे अंग, हे प्रियेचे जे अंग आहे ते त्याला चांगलं वाटलं. प्रियेचं अंग कोणतं आहे, नाम आणि रूप हे तिचं अंग आहे. सच्चिद आनंद हे त्याचं अंग आहे आणि नाम आणि रूप हे तिचं अंग आहे. बघा त्या दृष्टिकोनातनं आपण बघायला सुरुवात करू. आता आपण अद्वयाप्रमाणे चाललेलो आहोत, त्यामुळे हे प्रियेचं अंग म्हणजे नामरूप. हे नामरूप जे आहे ते त्याला आवडायला लागलं. ज्या वेळेला आलिंगन दिलं जातं, हीच उपमा बरं का, हीच उपमा पुढे गुरु शिष्यांच्या बाबतीत आहे, पण त्याचाही अर्थ वेगळा आहे. इथे त्यांनी पती पत्नी या दृष्टिकोनातनं प्रेम भावनेने दिलेले, सत्य आणि प्रीतीच्या भावनेतनं दिलेलं आहे. त्याला काय आवडायला लागलं, तिचं अंग आवडायला लागलं, म्हणजे त्याला नामरूप आवडायला लागलं. हे विश्वाचा पसारा निर्माण केला तो तिने नामरूपाने केलेला आहे. आणि मग तिला काय चांगलं वाटायला लागलं, तिला मात्र त्याचं अस्थिभाती प्रिय हे रूप आवडायला लागलं. त्याचं अंग तिला आवडायला लागलं आणि तिचं अंग त्याला आवडायला लागलं. जया प्रियेचे जे अंग, जो प्रियू जियेचे चांग. आता हे दोघांनाही एकमेकांचं आवडायला लागलं म्हणून अस्थिभाती प्रिय नाम रूप असं पंचभूतात्मक विश्व निर्माण झालं, ते बाळ निर्माण झालं. बरोबर. आता इथे हे दोघेही एकटे एकटे व्यवहार करू शकत नाहीत ना, त्यांना एकत्रित व्यवहार करावा लागतो. ते दोघेही त्याच्यासाठी असतात म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, कालवनी दोन्ही भाग जेविते आहाती. आधीच्या सोळीमध्ये कालवनी दोन्ही भाग जेविते आहाती. आता हे दोन्ही भाग म्हणजे अस्थिभाती प्रिय आणि नामरूप हे एकत्रित झाले. पण आम्हाला हे सांगण्यापेक्षा ते माऊली आम्हाला एक पदार्थ घेऊन सांगतात, कालवलं. त्याने ते सगळं जे जेवण आहे ना ते कालवलं. आणि कालवलं म्हणजे कालवताना सुद्धा दही भात असं एक त्यांनी आपण उदाहरण घेतलं. तर आपल्या दृष्टिकोनात जर आपण बघितलं तर कोणत्याही पदार्थाला 3 गुण असतात. पदार्थ म्हणजे जे आपण खातो तो पदार्थ बरं का, मी व्यावहारिक भाषेतला पदार्थ म्हणते.
मग दही भात असेल किंवा काही असेल, तर ते 3 गुण त्याला असतात पदार्थाला. आता कोणते बघा, एवढा आपण कधी विचारही करत नाही पदार्थ खाताना, की त्याला 3 गुण आहेत का नाही. आपण खातो, पण ते 3 गुण त्याच्यामध्ये असतात. एक त्या भाताचा गुण असतो. भात म्हणजे मी आता दही भात म्हटलं म्हणून. तर म्हणजे त्याच्यात जे मिश्रण असतं किंवा जे कंटेंट्स वापरले असतात त्याच्याबद्दल. एक भाताचा गुण असतो, एक हाताचा गुण असतो आणि एक दाताचा गुण असतो. बघा, एक भाताचा, एक हाताचा आणि एक दाताचा गुण असतो. आता भाताचा गुण आहे तो स्वयंभू असतो. दाताचा गुण हा खाणाऱ्याची आवड म्हणजे दाताचा गुण. आणि हाताचा गुण म्हणजे पदार्थ तयार करतो त्याची जी मानसिक अवस्था असते, त्यामुळे तो पदार्थ कसा बनतो. रागावून बनवलं तर पदार्थ चांगला होतोच असं नाही. म्हणून स्वयंपाक करताना नेहमी चांगल्या भावनेने करावा. तो उत्तमच होतो, त्याच्यात काही नाही घातलं तरी चालतं. काही नाही घातलं तरी म्हणजे आवश्यक तेवढं, म्हणजे फार त्याला डेकोरेट करावं लागत नाही. हल्ली डिश डेकोरेट करणं हाही एक भाग असतो ना त्यातला. त्यामुळे म्हणजे एक भाताचा गुण, एक हाताचा गुण आणि एक दाताचा गुण असतो. भाताचा गुण हा स्वयंभू असतो. ती खाणाऱ्याची आवड हा दाताचा गुण असतो आणि हाताचा गुण म्हणजे जो पदार्थ तयार करतो त्याची मानसिक अवस्था असते. हे 3 गुण एकत्र आले चांगल्या पद्धतीने तर खाणाऱ्याला समाधान मिळतं. हे जसं आहे तसं हा सर्व विलय ज्या वेळेला व्हायला लागतो, हे 3 गुण एकत्र येतात त्यावेळेला मग शाश्वत समाधान मिळतं. आता भात आणि ताक हे वेगवेगळे 2 पदार्थ आहेत. भाताची सत्ता वेगळी आहे, ताकाची सत्ता वेगळी आहे. किंवा दही भात असं आपण म्हटलं, तर हे दही भात जो कालवला जातो ना, तो दही वेगळा आहे आणि भात वेगळा आहे. दिसायला 2 आहेत, पण ती कालवल्यानंतर एकमेकात एवढे कालवले जातात, की ते वेगळेच करता येत नाहीत. तसे हे शिवशक्ती आहेत. आता हे शिवशक्ती इतके एकमेकांमध्ये कालवले गेलेले आहेत. सार्धकेन च कस्यार्धम, हे आपण पहिल्या 5 श्लोकामध्ये बघितलं होतं. कोणाचं कुठे जोडलंय तेच कळत नाहीये. इतके ते कालवलेले आहेत, इतके ते समरस झालेले आहेत. कारण ती त्याची अर्धांगी जी आहे ती नामरूपच धारी आहे आणि तो जो आहे तो सच्चिद आनंद कल्याणकारी आहे. हे कल्याणकारी आणि नामरूप हे दोन्ही एकत्र आलंय आणि हे विश्व निर्माण झालेलं आहे. नवरा बायकोंचं शरीर भिन्न असतं, पण मन एकच झालं. मन एकच झालं की संसार हा सुखाचा होतो. आणि ज्या वेळेला ती 2 शरीर एकरूप होतात तेव्हा त्यातनं निर्मिती होते. हे निर्मिती होताना हिचेही डीएनए आणि त्याचेही डीएनए दोन्ही घेऊन ते बाळ निर्माण होतं. आपल्या भाषेमध्ये बाळ निर्माण होतं, ते पती आणि पत्नीचे गुण जे असतात ते डीएनए घेऊन निर्माण होतं आणि त्याच्यामध्ये ते सगळे डीएनए असतात. आणि ह्या डीएनए बरोबर त्याची स्वतःची एक आयडेंटिटी असते, तो त्याचा गुण असतो असं आपल्याला वर्णन करता येईल. आणि म्हणून अग्नीतली दाहक शक्ती, वायूची चलन शक्ती, पाण्याची विलयन शक्ती, ही सगळी शक्तीची विविध रूप आहेत, पण ती शक्ती प्रदान करणारा हा शिव आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायला. तो शिव आपण म्हणतो शक्ती प्रदान करणारा शिव आहे आणि त्या शक्तीचं कार्य करणारी ही शक्ती आहे. अशा तऱ्हेने ही शिव आणि शक्ती दिसायला 2 असले तरी दोघांचं मिळून एकत्र कार्य होतं, हे तितकंच महत्वाचं आहे. आणि हे एकत्र कार्य होतं केवळ तिच्या प्रेमाखातर हा विश्वरूप झाला. ती अपार प्रीती हा जो भाव आहे, तो जो त्याचा अव्यक्त होता, तो जो आवेग आहे त्याचा अव्यक्त रूपातला जो आवेग होता, तो व्यक्त रूपामध्ये आला. तिच्याशी तो समरस झाला, नामरूपात्मक झाला आणि विश्वात्मक झाला. हा विश्वात्मक झाला, हा दुसरा होता. 2 होते, पण ते विश्वात्मक झाल्यावर एकमेकात इतके मिसळले दही भातासारखे की ते एक रस झाले. एक रस झाले, त्यांच्यामध्ये सामरस्य निर्माण झालं. अशा पद्धतीने त्यांनी हे इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे दिसायला 2 पण असतात 1.
याच्यामध्ये ती नामरूपधारी आणि तो सच्चिदानंद कल्याणकारी हे पाचही गुण घेऊन ते बाळ निर्माण झालेलं आहे. मग हे कसे एकरूप आहेत याच्याबद्दल त्यांनी दृष्टांत दिलेले आहेत. त्या दृष्टांत आपण बघूया आणि मग थांबूया. हे दृष्टांत जे दिलेले आहेत ते 41व्या ओळीपासून दिलेले आहेत. 41, 42 वगैरे ह्या. जैसी का समिरे सकट गती का सोनिया सकट कांती. बघा आता हे दृष्टांत देताना पण त्यांनी कसं बघा, वायू, समीर म्हणजे वायू. आता वायू आणि त्याची गती, सोनं आणि त्याची कांती, कांती म्हणजे तेज. आता हे कसं एकरूप आहे. सोनं आहे अत्यंत झळाळी आहे, त्याला आपण म्हणतो सोनं आहे झळाळी. ती झळाळी तेवढी काढून द्या म्हटलं तर काढता येईल का? नाही येणार. तसं आहे ह्या दोघांचं एकरसत्व जे आहे ते असं आहे आणि त्यामुळे हे मिथुन आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये उदाहरण देताना समीर आणि सोनं असं त्यांनी उदाहरण दिलंय. त्यातलं समीर जो आहे तो गतिशील आहे आणि सोनं जे आहे ते स्थितीशील आहे. सोनं एका ठिकाणी ठेवलं की तसंच राहतं. वायू फिरत राहतो, त्याला गती आहे. म्हणून एक गतिशील उदाहरण आहे, एक स्थितीशील उदाहरण आहे. म्हणजे उदाहरणं देताना सुद्धा त्यांनी, दृष्टांत देताना सुद्धा त्यांनी अत्यंत विचारपूर्वक दृष्टांत दिले. आपण इतके खोलात जात नाही. हा समीर आणि वायू म्हणजे हा ठीक आहे, वायू आणि त्याची गती, सोनं आणि त्याची झळाळी याप्रमाणे ते शिवशक्ती एकरूप आहेत. हे इथे अर्थ दिलेलाच आहे त्याप्रमाणे की वायूसह वायूमधील गती आहे, सोन्यासह सोन्याचं तेज आहे, त्याप्रमाणे शिवासह शिवाची शक्ती आहे. म्हणजे हे दोघं एकरूप आहेत. हाच त्याचा अर्थ आहे, काही फरक नाहीये. तेच आपल्याला दृष्टांताच्या माध्यमातून दाखवले. आता वायू आणि गती आणि सुवर्ण आणि कांती किंवा तेज ज्याला म्हणतं, यामध्ये 2 प्रकार असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये अभेदत्व आहे. ते अभेदत्व शिवशक्तीमध्ये आहे. म्हणून मग असं जे उदाहरण होतं ना, याने तिचं प्रतिबिंब त्याच्यात पाहिलं आणि त्याने ह्याचं प्रतिबिंब तिच्यात पाहिलं. हे एकमेकांची प्रतिबिंब त्यांनी एकमेकांमध्ये बघितली. खरं तर ते 2 आहेत, पण प्रतिबिंब एकरूप झालेलं आहे. ह्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं वायू हा गतीशिवाय असूच शकत नाही आणि सोनं हे झळाळीशिवाय किंवा कांतीशिवाय, तेजाशिवाय असूच शकत नाही. हे जितकं सत्य आहे ते तसंच शिव आणि शक्ती हे एकमेकांशिवाय असूच शकत नाहीत अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. का कस्तुरी सकट परिमळू का उष्मे सकट अनळू. हे पुढचं शिवशक्ती झाल्यानंतर 42व्या मध्ये सांगतात का कस्तुरी सकट परिमळू का उष्मे सकट अनळू. आता कस्तुरी आपल्याला माहिती आहे, जी हरणाच्या बेंबीमध्ये असते ती कस्तुरी असते. म्हणजे किती मिळवणं अवघड आहे पहा. पण ती एवढीशी कस्तुरी जी आहे तिची खरं म्हणतात तर त्या कस्तुरीला मर्यादा आहे. थोडीशी कस्तुरी ती जड स्वरूपात आहे, लांबी, रुंदी, उंची असे ह्या सगळ्या तिला मर्यादा आहेत कस्तुरीला. आता त्या मर्यादा उल्लंघून सुगंध आहे तो मात्र सर्वत्र पसरतो. म्हणजे त्याला मर्यादा नाही. ह्या शिवाला मर्यादा नाही, तो अमर्याद आहे. शक्ती जी आहे ती मात्र मर्यादित आहे. पण तिचाच दरवळ सगळीकडे आहे, तिचाच बोभाटा सगळीकडे आहे, तिचाच वास सगळीकडे आहे. कस्तुरीला कसे मर्यादा आहेत, पण सुगंधाला मर्यादा नाही. म्हणून त्यांनी हा शिव अमर्याद आहे, पण शक्ती मर्यादित आहे. तिला स्वातंत्र्य आहे, पण किती स्वातंत्र्य आहे. आपण आधी बघितलं होतं की गाईला तिच्या त्या खांबाला ज्या बांधून ठेवलंय ती दोरी जेवढी लांब आहे तेवढं त्या गाईला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे स्वातंत्र्य आहे पण मर्यादित आहे. अशा पद्धतीने आपण त्यावेळेला दृष्टांत पाहिला होता, तोच इथे आहे की शिव अमर्याद आहे आणि ती मात्र शिव अमर्याद आहे आणि शक्ती मर्यादित आहे. हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. कारण तो जेवढी शक्ती पुरवेल तेवढंच ती कार्य करू शकते. पण ती कस्तुरी जी आहे तिचा सुगंध हा तिच्या सकटच असणार. तसंच उष्मे सकट अनळू हे सेम त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. अग्नी, अनळू म्हणजे अग्नी. अग्नी एका ठिकाणीच असतो लावलेला,
काय होळी पेटवली असेल म्हणा, किंवा शेकोटी पेटवली असेल म्हणा, किंवा यज्ञातला असेल म्हणा, त्याला रंगरूप सगळं असतं आणि तो एका ठिकाणी मर्यादित असतो. पण त्याचा जो उष्मा आहे, तो जो गरमपणा आहे, तो मात्र प्रसारण पावत असतो. तो मात्र सगळीकडे पसरत असतो. हा पसरण्याचा भाग आहे, ती अमर्यादता आहे. आणि त्या इथे शक्ती जेवढी पुरवली असेल तेवढीच ती मर्यादित असते, आणि ती मर्यादा किती वाढवायची हे मात्र त्या अमर्याद शिवाच्या हातामध्ये असतं. अशा पद्धतीने त्यांनी हा दृष्टांत दिलाय. आणि 43व्या ओवीमध्ये ते म्हणतात, राती आणि दिवो पातली सूर्याचा ठावो, राती आणि दिवो पातली सूर्याचा ठावो, तैसा आपुल्या साची वावो दोघे जिये. आम्ही म्हणतो सूर्य उगवला, दिवस झाला, दिवसाला सुरुवात झाली. आता हे सूर्याचं उगवणं आणि मावळणं आणि त्या सापेक्षतेने रात्र आणि दिवस होणं, हे सगळं परस्परावलंबी आहे. सूर्य उगवला की दिवस, सूर्य मावळला की रात्र. पण खरोखरी सूर्य उगवतो का? तर नाही, पृथ्वी फिरते वगैरे, हे सगळं विज्ञानाचा भाग झाला. पण ह्यांनी इथे कल्पना इतका विलास सुंदर केलेला आहे, म्हणून तर हा अमृताचा अनुभव जो घ्यायचा आहे, तो चित विलास, तो चैतन्याचा विलास त्यांनी इथे केलेला. त्यांनी अशा कल्पनाच इतक्या वेगवेगळ्या रंगवलेल्या आहेत की सूर्य जो आहे तो रात्रीला भेटायला जाईल असं म्हणाला. काय दिवस आहे रात्र आहे, मान्य आहे की नाही? मग तो म्हणला, हो माझी नी रात्रीची कधी भेटच होत नाही हो, मी आता रात्रीला भेटायला जाणार आहे. तर तो जिथे जाईल तिथे प्रकाशच असणार आहे ना. दिवस आणि रात्र ही एकमेकाच्या हातात हात घालून सूर्याला भेटायला गेली, असं तरी होणार आहे का? ती जर सूर्याला भेटायला गेली, दिवस आणि रात्र हे हातात हात घालून सूर्याला भेटायला गेले, उलट घेतलं, म्हणजे सूर्याने विचार केला की मी रात्रीला भेटायला जातो, तर तेही शक्य नाही, कारण तो जिथे जाईल तिथे दिवसच होईल. ते नाही का? बरं, मग ह्या दिवस आणि रात्र यांनी हातात हात घातले ही कल्पनाच अशक्य आहे. दिवस आणि रात्रीनी हातात हात घालून सूर्याला भेटायला जायचं ठरवलं तर ते दोघंही उरणारच नाहीत. आधी मुळामध्ये दिवस आणि रात्र हातात हात घालणार नाहीत. आणि सूर्याच्या स्थानावरून पाहिलं तर दिवस आणि रात्र काहीच नसतं. हा सूर्य जो आहे, त्या शिव जो आहे, त्याच्या दृष्टीने हे नामरूपात्मक जग नाहीच आहे, तोच सर्वत्र भरलेला आहे. पण सूर्याच्या स्थानावरनं पाहिलं तर दिवस आणि रात्र काहीच नाहीये. पण आम्ही जेव्हा दिवस आणि रात्र पाहतो त्यावेळेला आमच्या मायेच्या स्थानावरनं पाहतो, त्यावेळेला आम्हाला त्याच्यामध्ये भेद दिसतो. ही माया, ही प्रकृती नामरूपात्मक भेद निर्माण करते. पण तरी सुद्धा तिच्या प्रेमाखातर हा बाईला झाला, अंबुला झाला, हा त्या नामरूपाच्या कोंदणामध्ये अस्थिभाती प्रिय म्हणून तिथेच राहतो. आम्हाला दिसत नाही, जाणवत नाही, एक रूप होता येत नाही. अशा पद्धतीने त्यांनी हे दृष्टांत आपल्याला दिलेले आहेत. खरं म्हणजे हे अद्वय आणि अद्वैत हे जे आपण वारंवार बघतोय, सांगतोय, बोलतोय, त्यामध्ये तसा भेद नाही. फक्त हा यांनी कल्पनांचा विलास करून त्यातलं चैतन्य जे आहे ते चैतन्य घेऊन त्याचा विलास केलाय, म्हणून चिद्विलास असं म्हटलेलं जातं. आणि ते चैतन्य म्हणजे ह्या सर्व जगामध्ये जे निर्माण झालेलं आहे त्याचाही आनंद आपण घेतलाच पाहिजे, या भावनेने त्यांनी हा अमृतानुभव लिहिलेला आहे. आणि तो आनंद घेता घेता म्हणजेच मायेच्या आधाराने आपण त्या परब्रह्माकडे जायचंय, असं जे समर्थ रामदास स्वामी आत्मारामामध्ये म्हणतात, त्याप्रमाणे इथे माऊली सुद्धा आपल्याला हळूहळू या चिद्विलासातून त्या परब्रह्माकडे, म्हणजे विश्वात्मक जग आहे तिथून विश्वोत्तीर्ण जगाकडे, अव्यक्ताकडे आपल्याला नेणार आहे. मग हे सगळं सांगताना म्हणून दोन्ही प्रक्रिया ज्या आहेत त्या सांगण्याच्या प्रक्रिया वेगळ्या आहेत, पण मुळात तत्वज्ञान तेच सांगितलेलं आहे. माऊली वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने बघितलं तर वारकरी अद्वय तत्वज्ञान मानतात,
पण ते मुळात अद्वैती आहेत. ते अद्वैतीच आहेत आणि माऊलींचा अमृतानुभव जो अद्वयाने मांडलेला आहे तोही ते मानतात. म्हणजे अद्वय आणि अद्वैत यात तसा फरक नाही. फक्त आपण ब्रह्ममाया या शब्दात वापरायला लागलो की ते अद्वैतामध्ये जातं. देवो देवी म्हटलं की ते चिद्विलासामध्ये येतं आणि प्रकृती आणि पुरुष हे दोन स्वतंत्र म्हटलं की ते द्वैतामध्ये येतं. हा सगळा तत्वज्ञानाचा भाग झालाय. आपण देवो देवीच बघायचंय, शिवशक्तीच बघायचंय आणि ह्या अद्वयामध्येच राहायचंय, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इथे खरं म्हणजे आणखीन एक गोष्ट, हे दृष्टांत आपले सगळे झाले सांगून, पण या दृष्टांताबरोबर अद्वय अद्वैत सांगितलंय. पण तरी सुद्धा थोडस आपण पुढच्या वेळेला सुरुवात करताना मागच्या ओवीमध्ये जाणार आहोत. पहिल्या 5 ओव्या आहेत, त्या पहिल्या 5 ओव्यांमध्ये मूलायाग्राय मध्याय इथे जाणार आहोत. त्याच्यामध्ये जे श्रीचक्र हा जो भाग आहे तो पाहणार आहोत आणि मग पुढच्या ठिकाणी म्हणजे 44 जी ओवी आहे त्याला पुढच्या भागामध्ये सुरुवात करणार आहोत. आत्ताच जे आहे ते आपल्या मनामध्ये ठासून घेऊ. त्या अद्वयामध्ये आपणही एकरूप होऊ आणि त्या शिवशक्तीला, शक्ती सहित शिवाला म्हणजे त्या देवोदेवीला त्यांच्यापासून विभिन्न होता न होता, कारण आम्ही प्रकृतीमधले आहोत, तिच्यातलेच आहोत, तिचंच प्रतिबिंब पाहणार आहोत, त्यांनाच नमन करूया आणि इथेच थांबूया. पुढच्या वेळेला 5वा श्लोक घेऊन मग पुढचं 44वी ओवी आपण घेणार. तोपर्यंत थांबू. जय जय रघुवीर समर्थ ज्ञानेश्वर महाराज की जय. थांबायचं.